जय महाराष्ट्र पब्लिक. तर खूप दिवस झाले ब्लॉग काढलेला नव्हता. आपण आता मिनी ब्लॉगला सुरुवात केली आहे. तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पॅडला फॉलो करताय का मला माहिती नाही. प्रत्येक प्रकारे ब्लॉगर 72 हा इंस्टाग्राम आय डी आहे. त्याचा डेलीचा ब्लॉग आहे आणि तुम्ही मागे बघताय तर फॉरेनर वहिनी आहे आणि साऊथ इंडियन भाऊ आहे. फॉरेनर वहिनी आणि साऊथ इंडियन भाऊंचे आज मॅरिड आहे, तर लग्न आहे. तर मी चाललो आहे लग्नाला. फुल जोरात झांकी मॅकी तयारी करून निघालो आहे आम्ही, नाही का. विषय हा बघू शकता तुम्ही, नाही का. तर पब्लिक ऑन द वे. तर बघू आपण लवकरच. तर इथं बघू शकतात पेट्रोल टाकायला गाडी थांबली आहे. तर माहोल पेट्रोल वगैरे भरून घेतलंय, नाही का. विषय हा तर आम्ही आमच्या मुन्ना भाऊची वाट बघतोय. तर पेट्रोल वगैरे भरून निघणारच आहोत. तर मी मित्र मुन्ना भाऊ वाढले त्यांना म्हणजे एकदम धावपळीत सांगितलं, नाही का. राडा राम 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 जय हरी माऊली. तर इथं बघू शकतात आम्ही जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक इथे पोचलो आहे. मुन्ना भाऊ जोडी भारत भाऊ. तर चाललो आता आम्ही मध्ये. बघू शकतात इथं नवरदेवाचे आई वडील नवरदेवाची वाट बघताना. नवरी पण यूट्यूब पे डालेगा तो यूट्यूब पे डालेगा अभी. I am aware that if any statement in this declaration is false and if in making such a statement whether known or effectively false or do not legally prove, I am liable to interest, agreement and also fine. Present time and life have operated 40 minutes. I am looking to conduct a law. I am aware that any statement in this declaration is false. Making such statement, I either know it to be false or do not believe it to be true. I am able to investigate and also लग्न झालंय माझ्या भावाचं. तर फुल खुशीमध्ये पेढे बिडे यशवंतचे कंदी पेढे काढले भाऊनी खायला. गालात असलाय मग पेढे माळा टाकून घेऊन आला. गॅस अरे टाकून घेऊ रे बाहेर टाकू. आता राडा करून टाकू रे. यशवंतीचे कंदी पेढे मला वाटायला दिले साहेबांना. अगेन 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 या चला. तर इथं बघू शकतात नवरदेवाची आई नवरी जेवायला बसलोय हॉटेलला. एसी हॉटेलला थांबलोय. भाऊंनी थांबवलंय. नवरदेवाचे वडील आणि आमचे मित्र भारत पवार हे पण थांबले. नवरदेवालाच खुश दिसू राहिला. राडा आहे. लग्न झालंय भाऊचं, नाही का. हा भाऊ काय म्हणे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू. तर बघू शकतात तुम्ही लग्न वगैरे झालंय, नाही का. फुल मावल जेवायला आलोय आम्ही. तर तुम्हाला काय वाटतं तुमचं आज लग्न झालं तर जरा इंग्लिश मध्ये माहिती द्या, म्हणजे सासरवाडीचे लोक पाहतील. ऊन थोडं खूपच होतं. काही कविता विसरून गेलो ते डोकं दुखत. तर त्यांना सांगा how the marriage. प्लीज एक्सप्लेन. Some words for the marriage. Some words, good or bad, what do you want? Good. Everything experience. Well, I guess what stood out is the kindness of the lawyer. I really love her.
She has helped us all the way. Although she said that it's her job, but you know, even though it's your job, but sometimes people don't do their jobs well. But she did, and yeah, she's very endearing. That's all I can say. I guess that's the best thing that I can say about this marriage experience. The rest, I don't know. I don't want to say. It's a long process. It's very hot and humid inside. What else? A lot of people. It's a very long process. I think I already said that. So yeah, I mean, for the sake of experience, yeah, I'm all for that. माऊली राम कृष्ण हरी. तर Yeah, मराठीमध्ये एक्सप्लेन करा मॅडमांनी जे सांगितलं, म्हणजे मॅडम जे बोलला ना ते मराठीमध्ये एक्सप्लेन करा बरं. ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही Of टाका. course, नाही नाही तुम्ही एक्सप्लेन करा म्हणजे समजेल ना. it's very different. तुम्ही एक्सप्लेन करा. It's very different in the Philippines. Process is very different. ओके. It's easier there. I'm sorry, not to offend India, but yeah, it's very different. So there. I don't know. तू एक्सप्लेन कर ना दादा. But all in all, it's you know, it's a good experience together with family and friends. I think that's what matters most. ओ That's तू it for एवढा me. गालात हसू राहिला, आम्हाला समजते आम्ही कोणते. काय नाही. नाही नाही बोल बोल तसंच टाक, ना- तसंच टाक. तसंच टाकणे बोल तू प्लीज एक्सप्लेन दॅट मराठी. You? यू यस हे same is- प्लीज टॉकिंग टू इंग्लिश देन यस ट्रान्सलेट. जे वकील मॅडम होते ना हा ते खूप चांगले होते बा. अच्छा. एवढे उन्हाचं सुद्धा त्यांची सर्व्हिस, त्यांची कामगिरी, सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित त्यांनी पार पाडल्या. फायनली गाईज आम्ही कळवणला आलोय. बरं काढून टाकू सोडा गे. फायनली गाईज हा ब्लॉग संपलेला आहे. त्यांना आम्ही शेडलेलं आहे घरी, तर आम्ही पण निघालो आता. जातो आम्ही आमच्या घरी. सो तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा, प्रतीक ब्लॉगर 72 म्हणून. चला बाय गाईज.